हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एमपीएससी अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील मृदा पाहणार आहोत. जसे की आपणास माहिती आहे, महाराष्ट्रातील मृदा ही सर्वत्र सारखी नाही. हवामानात विशेषतः पर्जन्यमानात असणाऱ्या फरकामुळे वनस्पतीमध्ये व त्यामुळे मृदा प्रकारातील फरक आढळून येतो. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दोन प्रकारची माती सापडते. 1000 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये बहुतेक करून काळी माती सापडते, तर सह्याद्रीच्या पूर्वेला असलेल्या पठाराचा बहुतेक सर्व भाग या मातीने व्यापलेला आहे. या काळ्या मातीला रेगूर असेही म्हणतात. ही जमीन सुपीक असल्याने तिला कापसाची काळी माती असे म्हणतात. ही माती प्रामुख्याने सपाट पृष्ठभागावर व नद्यांच्या काठी आढळते. याउलट 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांबडी माती सापडते. यामध्ये प्रामुख्याने जांब मातीचा समावेश होतो. या मातीमध्ये लोह, ॲल्युमिनियम यांचे प्रमाण जास्त असते. ही माती आम्लधर्मी असल्यामुळे शेतीला उपयुक्त नसते. या प्रकारची माती कोकणामध्ये तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही आढळते. शिवाय विदर्भामधील चंद्रपूर जिल्ह्यातील तांबूस रंगाची हलकी रेताळ माती, किनारपट्टीवर काही प्रमाणात मिळणारी, विशेषतः नद्यांच्या मुखाशी सापडणारी खारी माती हे मृदांचे अन्य काही प्रकार आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहू काळी मृदा किंवा रेगुलर मृदा. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची मृदा दख्खनच्या पठारावरील काळी मृदा आहे. या मातीने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेशात काळ्या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्व माती ही काळी आढळते. म्हणजेच रेगुलर मृदेचे स्वरूप सर्वत्र सारखे असते तसे नाही. मृदेच्या थराची जाडी बदलत असते, त्याप्रमाणे रंगही गडद काळ्या रंगाचा असून फिकट होत असतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तम प्रकारचे कापसाची काळी माती ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते. त्याचप्रमाणे त्याच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्येही काळी माती आढळते. याला कापसाची मृदा असेही म्हणतात. जवळपासच्या उंचवट्याच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची मृदा आढळते, परंतु या ठिकाणी या मातीचा थर कमी कमी होत जातो आणि तिचा रंग हा फिका फिका होत जातो. हळूहळू या मातीची सुपीकता कमी होते आणि जास्त उंचीवर तिचे रूपांतर तांबड्या मातीत होऊ लागते. काळ्या मातीचे प्रामुख्याने दोन उपप्रकार पडतात. त्यापैकी पहिला आहे मैदानावरील मध्यम काळी माती व दरीवरील खोल काळी माती. तर हे आपण पाहिले की ही माती मुख्यतः कुठे आढळते. आता आपण पाहू की या मातीची निर्मिती कशी होते. दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीच्या लावा रसापासून तयार झालेल्या खडकामध्ये ॲल्युमिनियम आणि फेरोमॅंगनीजचे प्रमाण जास्त असते. अशा खडकांचे विदारण होऊन काळी माती तयार होते. वार्षिक पाऊस 50 ते 75 सेंटीमीटर दरम्यान असणाऱ्या आणि पर्जन्याचे 30 ते 50 दिवस असणाऱ्या प्रदेशामध्ये काळी माती तयार होते. काळी माती तयार होण्याचे प्रमुख कारण मृदेमध्ये ह्युमसचे भरपूर प्रमाण आहे असे सांगितले जाते. परंतु आता काहींच्या मतानुसार टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटचे अल्प प्रमाण तसेच लोहाचे भरपूर प्रमाण यामुळे या मातीस काळा रंग प्राप्त होतो. पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट देखील या निर्मितीस कारणीभूत आहे. रासायनिक पृथक्करण. काळ्या मातीची सर्वसाधारण खोली ही 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. यामध्ये चिकण मातीचे प्रमाण हे 55% पर्यंत असते. मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट यांचे प्रमाण भरपूर असते. या मातीत ॲल्युमिनियम ऑक्साईड देखील मोठ्या प्रमाणात असते. तर फॉस्फरस, नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्ये म्हणजेच ऑर्गॅनिक कन्स्टिट्यूएंट यांचे प्रमाण बरे असते. तर हे आपण पाहिले की या काळ्या मातीची निर्मिती कशी होते. आता आपण पाहू काळ्या मातीचे गुणधर्म. यापैकी पहिला आहे काळ्या मृदेचे रंगानुसार विविध प्रकार पडतात. म्हणजेच गडद काळी माती, मध्यम काळी, उथळ काळी. नद्यांच्या खोऱ्यामध्ये मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते, परंतु पठारी भागामध्ये ही सुपीकता कमी कमी होत जाते. पठारावरील मातीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. मृदुकण आणि रासायनिक द्रव्यामधील चुनखडीच्या प्रमाणामुळे या मातीची सुपीकता लवकर कमी होत नाही. उन्हाळ्यात कोरड्या हवेत काळी माती भुसभुशीत होते, तसेच मृदेच्या वरच्या थरास कडक उन्हामुळे मोठ्या भेगा पडतात. अशा भेगांमध्ये मृदेचे सुटे कण जातात आणि हवा देखील राहते. मान्सूनचा पाऊस चालू झाल्यावर या मृदेवरील भेगा नाहीशा होतात व ही सुपीक जमीन
पिकासाठी अत्यंत अनुकूल होते. कापसाच्या काळ्या मृदेचा एक महत्त्वाचा दोष म्हणजे या मातीमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलसिंचन झाल्यास जमिनीत पाणी साचून ती दलदलयुक्त बनते. महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम भागात कालव्याच्या साहाय्याने जलसिंचनाची सोय असणाऱ्या पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मृदेमधील क्षार वरच्या थरात केशाकर्षणमुळे वर आलेले आहेत. एकदा का या मातीमध्ये असं क्षार वर जमा होऊ लागले की तिची सुपीकता झपाट्याने कमी होऊ लागते व ती हळूहळू परंतु कायम स्वरूपात नापीक बनू लागते. अशी ही क्षारयुक्त जमीन पुन्हा कोणत्याही उपायाने पिकाखाली आणता येत नाही. याचा वाईट अनुभव वर उल्लेखलेल्या प्रदेशामध्ये काही ठिकाणी आला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यात देखील भूमिगत पाण्याची उथळ पातळी आणि पाण्याचा निकृष्ट प्रतिसाद निसरा यामुळे अशा तऱ्हेची चोपण जमीन तयार झालेली आहे. या जमिनीला चोपण असेही म्हणतात. तर ही माहिती घेतली आपण काळ्या मृदेविषयी. आता पाहू जांभा मृदा. महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मृदा आढळते. गडचिरोलीच्या पूर्व भागातही या प्रकारची मृदा आढळते. आता पाहू की या जांभा मृदेची निर्मिती कशी होते. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आर्द्र हवामानात जांभा मृदा तयार होते. पावसाचे प्रमाण महाराष्ट्रातील वरील प्रदेशामध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असल्याने तेथील खडकांचे विदारण आणि झीज होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होतो. बरीचशी सेंद्रिय द्रव्ये मृदेच्या खालच्या थरामध्ये जातात व काही द्रव्ये भूमिगत पाण्यातून वाहतात किंवा केशाकर्षणामुळे वरच्या थरातून कॅल्शियम, बेरियम आणि सोडियमचे संयोगे खालच्या थरात जमा होतात. जमिनीमध्ये लोह, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमचे संयोगे असतात. खडकामध्ये सिलिकॉनवर विदारणाची प्रक्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साईड तयार होतात. अशा तांबूस पिवळसर मृदेस जांभा मृदा म्हणतात. आता आपण पाहू रासायनिक पृथक्करण. जांभा मृदेमध्ये वर उल्लेखल्याप्रमाणे प्रामुख्याने लोह आणि ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचे प्रमाण खूप असते. त्या मानाने चुनखडीचे प्रमाण कमी असते. साधारणपणे पोटॅश, नायट्रोजन व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असते. तर हे पाहिलं आपण जांभा मृदेची निर्मिती व त्याचे पृथक्करण. आता आपण पाहू त्याचे गुणधर्म. उंच डोंगराळ प्रदेशामध्ये तसेच सखल प्रदेशामध्ये जांभा मृदा ही मुख्यत्वे आढळते. जांभा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात. सह्याद्री पर्वताच्या 1000 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या जमिनीमधील मूळ खडकाचा वरचा थर वहनाने निघून गेलेला आहे, कारण तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. जांभा मृदेचा थर तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो. उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ आणि खडकाळ स्वरूपाची असते. तिच्यामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता राहत नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या सखल भागामध्ये जांभा मृदेचे संचय झालेले आहे. अशा सखल भागात जांभा मृदेचा रंग गडद असतो. या मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. आता पाहूया या मातीमध्ये कशा प्रकारची पिके येतात. जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळ्या मृदेपेक्षा कमी असते. या मृदेपासून कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. त्यामध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. त्याची निर्यात करून परकीय चलन मिळते. शिवाय काजू, चिक्कू यासारखे फळांचे झाडही तेथे लावलेले आहेत व त्यापासून उत्पादन मिळते. यापुढचा आपण मातीचा प्रकार पाहू. किनाऱ्यालगतची गाळाची मृदा. महाराष्ट्रामध्ये कोकण किनाऱ्यालगत सखल प्रदेशामध्ये गाळाची मृदा आहे. ही मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टीलगत असून अतिशय चिंचोळ्या प्रदेशामध्ये आढळते. कोकणामधून वाहणाऱ्या नद्या आपल्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ या प्रदेशामध्ये पसरवतात. तसेच खाजण आणि खाड्यांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची मृदा तयार होते. या गाळाच्या मृदेमध्ये येणारी पिके. ही मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. या मृदेमध्ये प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते. तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये नारळ व पोफळीच्या बागा असतात. यापुढचा मातीचा प्रकार पाहू. तांबडी आणि पिवळसर मृदा. महाराष्ट्रामध्ये तांबडी व पिवळसर मृदा ही मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतमय भागात विशेषतः उत्तर कोकणलगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यामध्ये तांबडी व पिवळसर मृदा तयार झालेली आहे.
आता आपण पाहू या मातीची निर्मिती कशी होते. महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा विंदीशियन आणि कडप्पा तसेच आर्कियनकालीन ग्रेनाइट आणि नीस खडकांवर विधानाची झीज होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे. ही माती चिकन माती आणि वाळू मिश्रित असून तिला आयर्न पेरॉक्साईडमुळे तांबडा रंग आलेला आहे. बहुतेक मृदा लोम प्रकारची असते. आता आपण पाहू या मातीचे रासायनिक पृथक्करण. तांबड्या मृदेमध्ये वर उल्लेखल्याप्रमाणे प्रामुख्याने आयर्न पेरॉक्साईड असते. चुनखडी आणि कार्बोनेटचे प्रमाण अल्प असते. तसेच फॉस्फरिक ऍसिड, ह्युमस आणि पोटॅश यांचे प्रमाण अल्प असते. तांबड्या मृदेची रचना, रंग, खोली, रासायनिक पदार्थांचे प्रमाण, सुपीकता यांच्यात स्थिरता असत नाही. पूर्णपणे तांबूस व लाल तांबडी मृदा असत नाही. तिचा रंग तपकिरी, पिवळा किंवा राखी देखील असू शकतो. उंचावरच्या प्रदेशामध्ये थरांची व रासायनिक पदार्थांनी युक्त गडद रंगाची सुपीक लोम प्रकारचे असते. तर हे पाहिले आपण महाराष्ट्रातील मृदा व त्याचे प्रकार. तुम्ही जर आमचे YouTube चॅनल MPSC क्यू अकॅडमी याला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जो टॉपिक हवा आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आम्ही त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ बनवून टाकू. धन्यवाद.